जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 40. प्रभूंचा शिष्यवृंद. प्रभूंचे काही मोजके प्रमुख शिष्य होते जे विश्वासपात्र व कार्यक्षम होते. त्यांनी माणिकनगर संस्थानचे कार्य सांभाळायला मोलाची मदत केली. तसेच माणिकनगर बाहेर प्रभू संप्रदायाचा प्रसार करण्याचे कामही केले. दयाळदास. दयाळदास हे प्रभूंच्या निकटवर्तीय व अत्यंत विश्वासू शिष्यगणांपैकी एक होते. भाटी या जातीचे दयाळदास हे मद्रासचे श्रीमंत व्यापारी होते. त्यांनी व्यापारात पुष्कळ द्रव्य संपादन केले होते. पुढे उपरती होऊन काही काळ त्यांनी तीर्थयात्रा करण्यात घालवला. प्रभूंचा लौकिक ऐकून दयाळदास प्रभू दर्शनासाठी माणिकनगरला आले. तेथे आल्यावर प्रभूंची अगाध लीला पाहून ते विस्मित झाले. प्रभूंच्या ठाई साक्षात ईश्वर बसला आहे अशी त्यांची खात्री झाली. एकदा ते प्रभूंना म्हणाले की माझी फार इच्छा आहे की आपण मला रामरूप दर्शन घडवावे. तेव्हा प्रभू त्यांना म्हणाले, अरे बाबा, रामाची भेट होणे फार कठीण आहे. त्याची भेट होण्यासाठी आपल्या सर्वस्वावर पाणी सोडावे लागते. तुझ्यासारख्या द्रव्याच्या मागे लागलेल्या मनुष्याने देवधर्माच्या मागे लागू नये हेच खरे. प्रभूंनी समजावून सुद्धा दयाळदास आपला हट्ट सोडेनात. मग प्रभूंनी त्यांना घरी जाऊन पत्नी व मुलांशी चर्चा करून परत यायला सांगितले. त्याप्रमाणे दयाळदास घरी गेले. त्यांनी आपल्या कुटुंबाच्या संमतीने प्रपंचाची सर्व व्यवस्था केली. आपल्या वाटचे सर्व धन प्रभू दरबारी दान केले. सगळी निर्वानिरव करून दयाळदास आपल्या पत्नीबरोबर माणिकनगरमध्ये येऊन राहिले. दयाळदास यांचा दृढनिश्चय पाहून प्रभूंनी त्यांना रामरूपात दर्शन देऊन पावन केले. रामदर्शनाने तृप्त झालेल्या दयाळदासने संतुष्ट अंतःकरणाने प्रभूंचे पूजन केले. प्रभूपूजनाच्या वेळी प्रभूंच्या बैठकीखाली त्यांनी 1,25,000 रुपयांचा चौथरा केला होता. पुढे दयाळदास प्रभू संस्थानात कारभारी होऊन प्रभूंपुढे येणाऱ्या द्रव्याचे खजिनदार झाले. त्यांनी प्रभू क्षेत्रातच देह ठेवला. दयाळदास यांच्या पश्चात त्यांची पत्नीही प्रभू सेवेसाठी आमरण माणिकनगर संस्थानात राहिली. गिरराव चौधरी. प्रभूंना समवयस्क असलेले गिरराव माणिकनगर वसतानाच तेथे येऊन राहिले. गिरराव मूळचे बसव कल्याणचे वतनदार चौधरी होते. गिररावांची गणना मुत्सद्दी वर्गात होत असे. त्यांना इतरत्र नाव कमावण्याची खूप संधी होती, पण प्रभू प्रेमामुळे ते माणिकनगरला आले व आमरण प्रभूंबरोबर राहिले. माणिकनगरची वसाहत वसवण्याच्या कामी गिररावांची खूप मदत झाली. प्रभू नगरातील वाडी व आश्रितांसाठीची लहान घरे गिररावांच्या देखरेखीखाली बांधली गेली. गिररावांनी प्रभूंच्या सेवेत आपले आयुष्य घालवले. लक्ष्मी नृसिंह शास्त्री. तेलंगणाच्या लक्ष्मी नृसिंह शास्त्रींच्या कानावर प्रभूंची लोकप्रियता गेल्यावर ते प्रभू दर्शनासाठी माणिकनगरला आले. प्रभूंच्या दर्शनाने शास्त्रींच्या वृत्तीत फरक पडला. नंतर ते प्रभूंचे निस्सीम भक्त बनले. त्यानंतर शास्त्रींनी ऐहिक व्यवहारातून बाहेर पडून पारमार्थिक श्रेष्ठता संपादन केली. शास्त्रींचे पुढील सर्व आयुष्य प्रभूंच्या भक्तीतच गेले. बराच मोठा शिष्य समुदाय असलेल्या लक्ष्मी नृसिंह शास्त्रींनी तेलंगणात प्रभू संप्रदायाचा प्रसार केला. सुबय्या नावाचा शक्तिशाली तपस्वी सत्पुरुष शास्त्रींचा अनुयायी होता. शास्त्रींप्रमाणेच सुबय्या हे सुद्धा प्रभूंचे परमभक्त बनले. सुबय्यांमुळे तेलंगणातून हजारो शिष्यगण माणिकनगरमध्ये येत असत. सुबय्यांनी आपले उरलेले आयुष्य माणिकनगरमध्येच घालवले. त्यांनी आपला देह माणिकनगरमध्ये ठेवला. माणिकनगरच्या उत्तर बाजूला सुबय्यांची समाधी आहे. रावजी बुवा. प्रभूंच्या शिष्यांमध्ये गोपाळरावजी नावाचा तरुण ब्रह्मचारी होता. ऐन तारुण्यात गोपाळरावजी प्रभू दर्शनासाठी आले आणि तेथेच राहिले.
कुशाग्र बुद्धीच्या रावजी बुवांना प्रभूंनी दासबोधातील काही प्रकरणे समजावून सांगितली. त्यामुळे रावजी बुवांना दासबोधाची गोडी लागून त्यांनी दासबोधाचे शेवटपर्यंत परिशीलन चालवले. रघुनाथ नाईक हे मुंबईत नोकरीला होते. रघुनाथराव इंजिनियर खात्यात 15 रुपये पगारावर काम करणारे साधारण कामगार होते. त्यांच्या कानावर प्रभूंची कीर्ती आली, म्हणून प्रभू दर्शनासाठी ते माणिकनगरला आले. प्रभूंच्या दर्शनाने ते भारावून गेले. मग ते प्रभू भक्तीत रममाण झाले. त्यानंतर प्रभूंच्या कृपेने त्यांना नोकरीत बढती मिळत गेली आणि शेवटी इंजिनियरचे पद मिळाले. त्यांचा पगारही भरमसाठ वाढला. एके ठिकाणी सरकारी इमारतीचा पाया खणण्याचे काम चालू असताना त्यांना दत्ताची एक लहानशी मूर्ती सापडली. ती त्यांनी प्रभूंकडे आणून दिली. प्रभूंनी ती मूर्ती मांडीवर घेऊन तिला पेढा खाऊ घातला व तिची स्थापना केली. प्रभूंच्या आज्ञेने रघुनाथराव यांनी रावजीबुवांना मुंबईला आपल्या घरी नेले. तेथे रावजीबुवांनी प्रभू संप्रदायाचा मोठा शिष्यवर्ग बनवला. प्रभूंचा सांप्रदायिक समाज मुंबईत प्रथम रावजीबुवांनीच अस्तित्वात आणला. नंतर तो वृद्धिंगत झाला. संत रामदादा गवंडी. प्रभू समाधीनंतर प्रभूंच्या समाधीवरील देवळाचे काम सुरू झाले. संत रामदादा गवंडी हे दरमहा 16-17 रुपयांवर देवळाचे काम करत असत. प्रभू भक्त संत रामदादांचे मुंबईत असंख्य अनुयायी होते. संत रामदादांनी माणिकनगर बाहेर प्रभू संप्रदायाच्या प्रसाराचे काम उत्तम रीतीने केले. श्री एकनाथ भांडारे यांनी लिहिलेल्या संत रामदादांच्या छोट्या चरित्रात प्रभूंचा व संत रामदादांचा निकटचा संबंध असल्याचा उल्लेख आहे. त्या चरित्रात संत रामदादांनी अनुभवलेल्या प्रभूंच्या काही चमत्कारांचेही वर्णन आहे. याचप्रमाणे रामचंद्रबुवा सोलापूरकर, विठ्ठलराव तेरपल्ली, रामकृष्णपंत तहसीलदार इत्यादीही प्रभू शिष्यगणात समाविष्ट होते. जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त.